रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांच्या समोर कथा अभिवाचन करीत आहे. पण तत्पूर्वी आज प्रथमच जर माझ्या चॅनलवरती आपण आलेला असाल तर माझा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर ऐकूयात. डॉक्टर राजेंद्र माने, सिद्धहस्त लेखक, सातारचे सुप्रसिद्ध लेखक, ज्यांना नुकताच नाह आपटे पुरस्कार प्राप्त झाला, ते डॉक्टर राजेंद्र माने यांच्या वळणावरची माणसं या व्यक्तिचित्रणपर कथासंग्रहातील व्यक्तिचित्रण हिराक्का. तर ऐकूया डॉक्टर राजेंद्र माने यांची कथा हिराक्का. तुम्हाला म्हणून सांगते अक्का साहेब, असं नामनाचं वाक्य ऐकू आलं की समजायचं हिराक्का आल्या. त्यांचं आमच्याकडे येणं ह्याला काही काळ वेळ नसायची. वाळवाच्या पावसासारख्या अवचित यायच्या आणि त्यांची शब्दगंगा संततधारेसारखी बरसत राहायची. अहो, खरं तर त्यांच्या बोलण्याला शब्दगंगा कसं म्हणायचं हा प्रश्नच होता. कारण पवित्र, सात्विक असं काही बोलण्यात त्यांच्या नसायचंच. अश्लील, किश्लील याची भीडभाड त्यांना नसायची. रांडेच्या सारख्या अशा शिवाय त्यांची जीभ सहजतेने उच्चारायची. अहो, नवीन माणसाला ऐकताना हे थोडं विचित्र वाटलं तरी नेहमी हिराक्काला जाणणाऱ्या माणसाला त्या सगळ्याची सवय झालेली असायची. हिराक्का मी माझ्या लहानपणापासूनच जाणत आलेलो आहे. खरं तर हे व्यक्तिमत्व नुसतं ऐकण्यासारखं नाही तर पाहण्यासारखंही आहे. बहरभक्कम उंची, तेवढीच ताठ चाल, चापून चुपून नऊवारी लुगडं नेसलेली, कपाळावर कुंकवाची या टोकापासून त्या टोकापर्यंत आडवी चिरी, डोक्यावरून पदर, दोन्ही हातात डझनभर बांगड्या, पायात कोल्हापुरी चप्पल, नाजूकतेपेक्षा मर्दानीपणाकडे झुकणारं चालणं, त्यांचं तोंड म्हणजे अस्सल गावरान आणि म्हणींचा आगर. कुठल्या वेळी काय बोलतील याचा पत्ता ब्रह्मदेवालाही लागणार नाही. गावात कुणाच्याही घरी त्या केव्हाही टपकत. मग ती कुणाच्या लग्नाची बैठक असो की कुणाचा दहावा असो, पुढे होऊन सगळी सूत्र हातात घेत आणि सगळं यथासांग पार पडेस्तोवर त्यांचा मुक्काम तिथंच असायचा. पण इतर वेळा माहिती काढत त्यांचा सगळीकडे नुसता संचार चालू असायचा. तुम्हाला म्हणून सांगते अक्का साहेब, त्या गणपुल्याची कमला. अहो, दुपारी फावल्या वेळात आमच्या सोप्यात बायकांची बैठक बसायची. वाती वळणं, तांदूळ निवडणं अशी कामं फुरसतीच्या वेळा समजून यावेळी हाताशी असलेली कामं त्या करायच्या. अशा वेळी अचानक हिराक्का टपकायच्या. आल्या की लगेच त्यांचं चालू व्हायचं. कुठल्या गणपुल्याची? आजी चतुर्थीला गणपतीसाठी कापसाची वात बनवता बनवता विचारायची. असं काय करताय आजी? अहो, त्या लगुरबंधावरचा गणपुल्या नाही वे. अजून आजीच्या काही लक्षात आलेलं नसायचं. मग हिराक्का डोक्यावरचा पदर सारखा करत आजीच्या समोर कापूस हातात घ्यायच्या. कोण गणपुले ग? आत्ता घ्या. अव त्यानं मागच्या साली माळ्यात बाया आणून ठेवली होती बघा. मागच्या वेळी ही बातमी हिराक्कानंच दिलेली असायची आणि हिराक्का पुढची बातमी सांगू लागायच्या. अव ती गणपुल्याची कमळा पळून गेली की शिंद्याच्या पोराबरोबर. लय दिसलं पुढं चाललं होतं. मीच गावंडरीच्या बाजूनं झाडाखाली 2-3 वेळा दोघांनी बघितलं होतं. आता असली बातमी म्हणजे मग सोप्यात बसलेल्या सगळ्याच बायकांचं कान टावकारलेलं असायचं. शेजारच्या पाटील काकू, त्यांची विधवा ननंद, आई, वहिनी सगळे हिराक्काचं बोलणं ऐकायला आतुर व्हायच्या. हिराक्कानं अशी उत्सुकता निर्माण करायची मोठी आवड होती. अगं हिरे, मग ते गणपुल्याचा बामण, गणपुले बामण, शिंदे मराठा हे कसं जमायचं? अगं बाई आत्ती, अहो बाईकडे बघताना जातीचा विचार सगळ्या झंगाटी झाल्यावर. अहो, हिराक्काच्या तोंडातून प्राजक्ताच्या फुलापेक्षा इंगळ्यात जास्त कोसळायच्या. आजूबाजूच्या ऐकणाऱ्या बायकांनाही त्याचं कौतुक असायचं. त्यांचं बोलणं एकतर त्यांना कधी जमायचं नाही आणि कोणी बोलूनही दिलं नसतं. हिराक्कांना आवडणारं कोणी नव्हतं. त्याचं घर म्हणजे तर विठोबाच्या देवळासारखी एक अंधारी खोली. पण बघाल तेव्हा खोलीला कुलूप असायचं.
एका ठिकाणी जास्त काळ राहण्याची हिराक्काची वृत्ती नव्हती. दिवस उगवल्यापासून रात्रीपर्यंत त्यांचं गावात भटकंती चालू असायची. जिथं जातील तिथं त्यांचं त्यावेळचं चहा पाणी जेवण घडायचं. हिराक्काचं एक वैशिष्ट्य होतं, गावात सगळ्या घरांना त्या आपल्याच वाटायच्या. परकेपणा त्यांच्याजवळ कापरासारखा जवळून जायचा. हिराक्का आयुष्यभर विठोबाच्या देवळाजवळ राहिल्या, पण देवळात किती गेल्या असतील हा प्रश्नच होता. आषाढी कार्तिकी एकादशीला सुद्धा विठोबाची गाठ त्यांच्याशी पडली तर विठोबाचंच महाभाग्य म्हणायचं. एकदा आजीनच त्यांना दटावलं. वयानं तेवढा अधिकार प्राप्त झाला होता, नाहीतर हिराक्कांना उपदेश करण्याचं धारिष्ट्य अख्ख्या गावात कोणालाही झालं नसतं. एकदा गावातल्या एका सहदग्रस्तानं तो प्रयत्न केला. तेव्हा तुझा पोरगा गावातल्या पुरी माग वळूसारखा फिरतो, आधी त्याला यसन घाल, उगाच तोंडाला कुत्र बांधल्यागत लोकांनी उपदेश करू नकोस, असं हिराक्कानं त्याची बोलवण केली होती. तेव्हापासून हिराक्कांना समोर पाहिलं तरी भले भले ग्रहस्थ आपला स्वतःचा रस्ता बदलायचे. एकदा काय झालं, आषाढी एकादशीला आजीनं तुळशीची माळ आणि कापसाची वात हिराक्काजवळ दिली. घरी जाता जाता विठोबाला घाल म्हणून सांगितलं. तशी हिराक्का राग्यानं म्हणल्या, मला आणि कशाला त्या काळ तोंड्याकडे धाडतीयस आत्ते? माझं काय त्यानं चांगलं केलं सांग की. अगं मी लहान असताना कुत्र चावून बाप मिळाला. आई होती तर तिला त्यानं अर्धांगवायूचा आहेर केला. नवरा त्याला तर 4 गटका बी माझ्याजवळ राहू दिला नाही. अक्षदा पडल्या आणि त्या रामदासावानी कुठं पळाला त्याचा पत्ताच नाही. मड बशिवलं त्या देवाचं, कधीतरी समोर येऊ दे मग सांगते त्याला. कदाचित हिराक्काच्या तोंडून त्यांचं दुःख अशा वेळी बाहेर पडायचं, पण त्यामागे दुःखाचं प्रदर्शन करण्याची त्यांची वृत्ती नव्हती. देवाला शिव्यांचा अभिषेक व्हायचा तो हिराक्काच्या एकटेपणातून. उपास तापास असलं की कधी हिराक्कानं मानायचं नाही. अहो मटण माशांची तर भलती आवड तिला. कधी इच्छा झाली की सरळ वाड्यावर येऊन बाबांना म्हणायच्या, वशा ए वशा, यंदा काय बामन बिमन झालास का काय? अरे लयंदी बघती वाड्यावर काही वशाट शिजलं नाही. अरे तोंडाला पाबळी आली या बघ, नदीचा मासा मिळतोय का बघ की. बाबाही हसून म्हणायचे, का ग मागच्या जन्मी काय राक्षसीन होतेस का काय? ते काही ठाऊक नाही मला, पण तुझी बहीण होती एवढं मात्र खरं. बाबांची हिराक्काची चेष्टा मस्करी चालायची. दोघं एकाच वयाची होती, लहानपणापासून एकत्र खेळले होते. बाबांना त्या भाऊ मानायच्या. तेच नातं अजून चालत आलं होतं. मग बाबा हे आवर्जून मासे आणायचे. हिराक्का जेवायला यायच्या, पोटभर जेवायच्या. बाबांच्या बरोबर सोप्यात बसून पानपुड्यातलं पान घेऊन खायच्या. त्यांना पानात सुपारी काताबरोबर तंबाखूही लागायची. ते बिनधास्तपणे बाबांच्याकडून मागून घ्यायच्या. अशा बाबतीत कसलीच बेडबाड त्या बाळगायच्या नाहीत. पण पान खाता खाता त्या क्षणभर डोळं मिटून घ्यायच्या, समाधी लागल्यासारख्या. 2 मिनिटं स्तब्ध व्हायच्या. त्यावेळी त्यांची भावमुद्रा मोठी विलोभनीय दिसायची. पण पानातली तंबाखू डोक्यात बेनायला लागली असायची. बाबांच्या बरोबर त्या मांडी घालून बसायच्या. ते बघणाऱ्याला पुरशी वाटायचं. मध्येच उठून पाचकन थुकून येणं ही तर त्यांची नेहमीची सवय होती. खरं तर खेड्यात बायका पुरुषांसोबत सोप्यात बसून पान खात नसत, पण हिराक्काला कोणी अशा बाबतीत नावं ठेवत नसे. जणू त्यांना हे सगळं शोभत असे. लोकांच्या नजरांनाही अशा बाबतीत त्यांचं बायपण आड येत नसे. मांस मटणाच्या जेवणानंतर त्या नेहमी खुश असायच्या. जेवतानाही आईच्या सुगरणपणाचं त्या कौतुक करायच्या. मग आईला पण आनंद वाटायचा. खुश झालेल्या हिराक्काचं पान खाऊन झालं की त्या बाबांना म्हणायच्या, वशा मी मेल्यावर कावळा शिवणा झाला तर मटणाचं कालवण वाटेत ठेव. मग बघ चटकन कावळा शिवल. आणि त्या संगती पानाचा विडा ठेवायला मात्र विसरू नको बर का. अग
तू कशाला इतक्यात मरशील? हा, अगं सगळ्या गावाला पुचून तू जाशील बघ, बाबा म्हणायचे. यावर त्या समाधानाने हसायच्या आणि त्यांच्या मनात त्यांच्या मृत्यूबद्दल काहीच गूढ होतं. मरणानंतर आपलं काय होईल याची त्यांना भीती होती की काय कोणाला माहित. कधी कधी मरणाचा विषय निघाला की म्हणायच्या, मी मेलेले कोणाला कळायचं नाही, मला पाणी देणारे माग कोणी नाही, मुडदा पण नगरपालिकेच्या गाडीत उचलावा लागल. खर तर ती त्यांच्या अंतरीची वेदना होती. मग आजूबाजूला बसलेलं कुणीतरी, असं का म्हणता हे राक्का, आम्ही तुमचं कुणी नाही का, असं म्हटलं की त्यांना बरं वाटायचं. कौटुंबिक जीवनात अपयशानं बाशिंग बांधलेल्या हिराक्कानं एका बाबतीत मात्र यश होतंय. गावातली कुठली बी बाळंतीनं अडली की पहिला निरोप हिराक्कांना जायचा. मग गावभर त्यांची शोधाशोध सुरू व्हायची. रस्त्यावरचा माणूस म्हणायचा, हिराक्का खालतीकडं जैन गल्लीत गेलेली दिसल्या. तिथं गेलं की कळायचं इथंच होत्या, आत्ताच सांबार गल्लीत गेल्यात. अशी शोधाशोध चालायची. अहो, हिराक्कांना कुठल्या जातीचं वावगं नव्हतं, शिवाशिव त्यांना मान्य नव्हती. त्यांच्याबद्दल त्यांचे विचार परखड होते. खरी जात एकच, माणसाची. माणसानं सगळा पण घोळ घातलाय. मोठ्याचं सांगू नकासा, घर मोठ्याचं आणि गाडग भोकाचं. मेल्यानं शेजला वेळ्या प्रसंगी खालच्या जातीची बाई चालते, मग इतर वेळी मात्र गोमूत्र शिंपडत फिरतील. हिराक्काचे विचार ऐकायचे आणि लिहायचं म्हटलं तर शहाण्याला सुधारणार नाही असे होते. ही बाई शिकली असती तर देशाची पंतप्रधान सुद्धा झाली असती. पण अशा चांगल्या गोष्टींसाठी ग्रहांचे 2 ठराविक घरात पडायला लागतं आणि हिराक्काचे ग्रह अशा बाबतीत तर रुसून होते. बाळंतीनं अडलिया एवढी बातमी कळली की हिराक्का पायाला चाकं लावल्यासारख्या धावत जायच्या. त्यांच्या चालण्यावरून त्या याच कामासाठी निघाल्यात हे जाणत्याला कळायचं. एक खास बटवा हातात घेऊन हिराक्काने बाळंतिणीच्या घरात पाऊल ठेवलं की घरातल्यांना हायसं वाटायचं. बंद दाराबाहेर घरातली पुरुष माणसं विवंचनेत असायची. आतून हिराक्काचा चढ आवाज दुमदुमायचा, मेल्यानो, अहो कमरेतली ताकद आधीच घालावता आणि आता काळा घालायच्या वेळी हिराक्का आठवते वेळी तुम्हाला. आता कळ घाल, नाही तर पोटावर वरवंटेच ठेवते तुझ्या. हिराक्काच्या बोलण्यात मृदू भाषा मानवायची नाही. बाळंतिणीला पण हिराक्काला बघून धीर यायचा. हिराक्काच्या रांगड्या भाषेतल्या शिव्या सुद्धा त्या अवस्थेत तिला फुलासारख्या भासायच्या. हिराक्का बटव्यातल्या कसल्या कसल्या मुळ्या साहनेवर उघळून त्यांचं चाटण बाळंतिणीला चाटवायच्या. हुकूम तर भराभरा सोडायच्या. गरम पाणी आणा, तेलाची बाटली दिसत नाही. घरातल्या बायकांची नुसती पळापळ असायची. अर्ध्या पाऊण तासात धुमत चक्रीनंतर आतून ट्या असा करून आवाज आला की दाराबाहेरची पुरुष माणसं उठून उभी राहायची. पण उभं राहून करायचं काय हे ध्यानी आल्यानंतर पुन्हा खाली बसायची. सगळं सोपस्कार पार पडल्यावर हात पुसत हिराक्का बाहेर यायची. बाळंतिणीचा नवरा बाहेर बसलेला असायचा. रांडेचे हे 4थे पोर, अरे बायकोला मसनात पोचवायचं. आता आधी सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑपरेशन कर. भाड्यानो बायका म्हणजे काय पोरं काढायच्या मशनी समजता? वर्षाला पोर पाहिजेच. त्या सदग्रस्ताला कुठून म्हणून हा उपद्व्याप केला असं वाटायचं. पण हिराक्काचं ऐकून घेतल्याशिवाय गत नसायची. आणि हे बघ, तुझ्या बायकोनं माझ्या निम्म्या बांगड्या फोडल्या. बारशाच्या वेळेला निरोप धाड, नाहीतर त्या वेळेला हिराक्का ध्यानात यायची नाही. हिराक्का सगळ्या सूचना देऊन घराबाहेर पडायच्या. आडलेल्या बाळंतिणीला सोडवल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा. स्वतःच्या नशिबात पोर नसलं तरी अशी पोरं हिराक्कानं डझनानं जन्माला घातली. कितीतरी बारशात हिराक्काच्या अंगावर नवीन लुगडं चढवलं गेलं, पण ती नवी लुगडी हिराक्काच्या अंगावर पुन्हा दिसायची नाहीत.
कुणा गरीब बाईच्या अंगावर दंडाचं फाटकं लुगडं दिसलं की ती हिराक्का तिच्या हाताला धरून घराकडे आणायच्या आणि म्हणायच्या, अगं अगं तरण्यात आता बायका तुम्ही, जग हजार डोळ्यानं बघतं बाईकडं, कणभर फाटलेलं त्यांच्या डोळ्याला वावभर दिसतं. तुझ्या त्या हरामखोर नवऱ्याला सांग रात्रीची कमी पे म्हणावं. घरात बाई उघडी आणि नवऱ्याच्या डोळीला पगडी, त्याचा काही उपयोग नाही. असं म्हणत ट्रंकेतल्या लुगड्याची गडी त्या बाईच्या हातावर ठेवायची. हिराक्काजवळ सोनं नव्हतं, स्थावर इस्टेट नव्हती, पापुद्र उडालेल्या 4 भिंतीची 2 खणाची खोली, त्यावर पावसाळ्यात 17 ठिकाणी गाळणारा पत्रा. पण दोन्ही हाताला दानतीची सवय होती. ही श्रीमंती मोठ्या मोठ्यांना खाली माना घालायला पुरेशी होती. हिराक्कांना खर तर संसाराची आवड होती, पण नशिबानं दान उपराट पडलं होतं. संसार मोडायच्या आधीच नष्ट झाला होता. गावातल्या सासूरवाशिनींना संसाराचे बरेचसे धडे देत हिराक्का मात्र संसारात रमत होते. खेड्यात सासूरवास हा प्रकार प्रत्येक घराच्या खिडकीतून डोकावलं तरी दिसायचा. अशा वेळी नवीन सासूरवाशिनीला हिराक्काचा मोठा आधार वाटायचा. माहेरच्या आठवणीनं आणि सासरच्या कष्टानं भरून आलेलं श्रावण मेघ हिराक्काच्या कुशीत बरसून जायचे. अगदी एखाद्या सुनेला सासू जास्त त्रास देताना दिसली तर तिला बोलायला हिराक्का कचरायच्या नाहीत. म्हणायच्या, अगं का सुनेला काट्यावर उभी करतीयस, आता अंगात जीव आहे म्हणून लय सासूपणा गाजवू नकोस. हातपाय गाळल्यावर दुसरं कोण करायला नाही. आत्ता की चांगलं पिरशील तर तवा उगून येईल, नाहीतर हातरुणावर पडशील आणि कुत्रं बी चिरायचं नाही. हवामानाचा अंदाज सांगितल्यासारखा हिराक्का त्या घरच्या सासूला म्हणायच्या. अहो किती नाही म्हटलं तरी सासूच्या डोळ्यासमोर ते पुढचं चित्र उभं राहायचं. मग पुढं काही दिवस का होईना त्या घरच्या सुनेचं ऊन हळवार बनायची. कधी कधी हिराक्काच्या बोलण्यावरून एखाद्या घरात भांडणं लागायची. हिराक्काच्या पोटात कुठलं गुपित राहायचं नाही. बोलण्याच्या भरात इकडच्या घरातलं तिकडं व्हायचं, पण या पाठी हिराक्कानं जाणून बुजून काही केलं नसायचं. आणि विशेष म्हणजे एवढं घडूनही दोन्ही घराचं हिराक्काशी संबंध चांगले असायचे. मग कधीतरी हिराक्काच त्या दोन्ही घरात समेट घडवून आणायच्या. पुन्हा मग या घरात शिजलेली भाजी मागच्या दारानं शेजारच्या घरी जायला लागायची. नशिबातली सुखदुःख दुपारच्या संख्येनं एकमेकींच्यात वाटली जायची. मग कधी हिराक्का पुन्हा त्या बैठकीला सामील झाल्या की म्हणत, अगं शेजारने सारखं सुखदुःखाला दुसरं नातं नाही. नवऱ्यानं मारलं, सासूनं बोललं तर शेजारणीच्या पदराला डोळं पुसता येतात. बाईच्या जातीला असा ठाव लागतोच बायानो. बाईचं दुःख बाईलाच कळतं. सगळ्याच्या दुःखावर फुंकर घालत जगणाऱ्या हिराक्काची वैयक्तिक दुःख मात्र जगाला फारशी दिसली नाहीत. हिराक्काच्या जगण्याचा हिशोब व्यवहारात कोणत्या गणितावर चालायचा कळायचंच नाही. निराधार पेन्शन योजना त्यांना मिळत होती असं आई म्हणायची. तशा हिराक्काच्या गरजा फारशा नव्हत्या. जेवण खाण्यासाठी त्यांना घराची चूल फार कमी वेळा पेटवायला लागायची. कपड्या लत्त्याचा फारसा शौक नव्हता. गावच्या प्रत्येक लग्नात हिराक्का नावाचं लुगडं बस्त्यात आधीच काढलेलं असायचं. आजारपण फारसं त्यांच्याकडे फिरकायचं नाही. छोट्या मोठ्या आजारावरची बरीचशी औषधं त्यांच्या बाटव्यात वस्तीला होतीच, पण त्याचा उपयोग त्यांच्यापेक्षा इतरांनाच जास्त व्हायचा. हे ज्ञान त्यांना त्यांच्या आईकडून मिळालं होतं. आई बरोबर एके दिवशी हिराक्काकडे गेलो होतो. पावसाळ्याचे दिवस होते. हिराक्काच्या अंधाऱ्या खोलीत हिराक्का भिंतीला टिकून बसले होते. रांगोळी घातल्यासारखं हिराक्काच्या खोलीत पात्र्यातून पावसाचं पाणी बऱ्याच ठिकाणी गळत होतं. वाट्या, पातेली, घांगाळ. बराचसा संसार हिराक्काचा संसार ते पाणी सामावून घेण्यासाठी जमिनीवर मांडला होता. लाकडाचा धूरही घरात खोलीतलं वातावरण कुंद बनवत होता.
हिरक्काने भिंतीलगत चटई अंथरली. त्यावेळी जाणवलं हिरक्का आता थकायला लागल्या होत्या. उठताना त्यांना जमिनीवर हात टेकावं लागत होत. आला नाहीत बरेच दिवस हिरक्का. अक्का साहेब आता गुडघे धरायला लागल्यात. उठता बसता काळा येते. आमच्या शेजारी सतत कमरेवर हात ठेवतोय आणि मी गुडघ्यावर हात ठेवतोय. कोण शेजारी? आईनं न समजून विचारलं तशा हिरक्का म्हणल्या, अगं त्योच की ज्याच्या समोर तुम्ही हात जोडून आलायसा. चांगला शेजारी शोधला हिरक्का. देवाचा शेजार असणाऱ्याला कशाची परवा? आता परवा कशाची करतीय? सगळी जिंदगानी गेली, आता किती उरली कुणाला ठाऊ. तो कुठं परागंदा झाला त्याला माग वळून बघायला वाटलं नाही. रोज आरशात बघून कुकू लावताना वाटतं निदान आता तरी तो परत येईल. कधी नव्हे ती त्यावेळी हिरक्का नवऱ्याबद्दल बोलत होते. उन्हा उतरतीला लागली होती आणि मनात एकटेपणा साचून येत असावा. कितीही लोकांच्यात वावरलं तरी मनाच्या सोप्यात माणूस एकटं असू शकतं. तिथं आपलं माणूस लागतं आणि ते हिरक्काला जाणवत होतं. किती वर्ष झाले हिरक्का तुमच्या लग्नाला? अगं कुणी मोजल्यात? पण 14 वर्षाची होते लग्नात. लुगड्याचा बोंगा आवरत नव्हता. आणि तुमचं मालक ते होतं 25 वर्षाचं. आता नीट चेहरा बी आठवत नाही. होटाजवळ बारीक चामखीळ होती, तेवढंच याद राहिले. आता कधी समोरनं गेलं तरी वळखायचं याचा भरोसा नाही. हिरक्काच्या डोळ्यात पाणी जमा झाले असं वाटलं. मग ते धुरणं होतं का नवऱ्याच्या आठवणीनं? पण नवऱ्याच्या तरी अशा कितीशा आठवणी हिरक्काजवळ होत्या. हिरक्काने सगळं आयुष्य एकटीनं काढलं. पुरुषाशिवाय सगळं आयुष्य खेड्यात एका बाईनं घालवणं ही एक वेगळ्या प्रकारची तपश्चर्या होती. पण हिरक्काच्या संबंधात कधी वेडवाकडं कुणाच्या कानावर आलं नाही. खरं तर तसं धाडस कुणा पुरुषाचं झालंच नसतं. असं हिरक्काचं भक्कम व्यक्तिमत्व होतं. आजी गेल्यावर हिरक्का वाड्यावर आल्या होत्या. तेव्हा त्या फारच थकलेल्या दिसत होत्या. आमची आजी 90 वर्ष जगली. हिरक्का आजी गेल्या तेव्हा 70च्या आसपास होत्या. कमरेवर हात ठेवून सोप्यात उभ्या होत्या. आजीचं प्रेत वाड्याभर काढलं. त्या माडदिशी खांबाला टेकून बसल्या. त्यांच्या मिटल्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आजीवर त्यांचं लय प्रेम होतं. त्या आजीला आत्ती म्हणायच्या. हो, आता हे संबोधन त्यांनी कुठून शोधून काढलं होतं कोणाला माहित. त्यानंतर 10-15 दिवस आईनं त्यांना वाड्यावरच ठेवून घेतलं होतं. आजीचा 10वा हिरक्काच्या देखरेखीखाली पार पडला. आजीचा दिवस झाल्यावर मी परत निघालो. त्यावेळी वाकून हिरक्काच्या पाया पडलो. तेव्हा ती म्हणले, निघालास? जपून जा बाबा, गावाकडे येत जा. शहरात गेलास की तिकडचा होऊ नगस. या वाड्याला ध्यानात ठेव. अरे आम्ही आता पिकली पानं. पुण्यांदा येशील तेव्हा हाय का हाड कृष्णेला जात्यात कुणास ठाव. हिरक्काच्या बोलण्यात आता म्हातारपण जाणवू लागलं होतं. पूर्वीची खळखळ कमी झाली होती. असं का बोलता हिरक्का? आजी नंतर तुम्हीच की आम्हाला. अरे आता पिकल्या पानाचा भरोसा धरू नकोस बाबा. मरण कुणाला चुकलं होय, फक्त पाठदिशी यावं म्हणजे झालं बघ. हातरुणावर पडून न ग. कुणाची सेवा घ्यायला कशाला यायचं? माझा हाय बी कोण उठबस करणार? हिरक्का, आम्ही तुमचं कोणी नाही का? हायसा बाबानं समधी हायसा म्हणून या गावात इतकी वर्ष निघाली. हिरक्काने डोळ्याला पदर लावला. आजकाल थोड्याशा भावनाशील प्रसंगातही हिरक्काचं डोळं वलं व्हायचं.
आयुष्यभर लोकांसाठी करत आलेल्या हिराक्कांना मात्र मरते समय परावलंबी व्हावं असं वाटत नव्हतं. ताठ मानेनं उभं राहून आयुष्य त्यांनी घालवलं होतं, पण शेवट कुणाला चुकणार नव्हता आणि तो कुणाच्या हातात सुद्धा नव्हता. मी दरवाजातून बाहेर पडलो. तो वाड्याची चौकट धरून हिराक्का बराच वेळ हात हलवत उभ्या होत्या. हिराक्काशी खरं तर कुठलाही माझं रक्ताचं नातं नव्हतं. कुठल्या अनामिक बंधनानं मी त्यांच्याशी बांधला गेलो होतो हेही मला समजत नव्हतं. ही अंतरीची नाती कितीतरी जन्म पुरणारी होती. अस्सल अस्सल शिव्याखाली मायेचा मुलामा अस्तर लावलेली हिराक्काची बोली सतत सतत काळजाशी सलगी करत राहायची. काळीज माया सुद्धा किती वेगळी रूप घेऊन नेहमी नेहमी आपल्या आसपास वावरत असते. हिराक्का त्याचंच रूप. मरण कुणाला चुकणार नसतं, पण जवळच्या माणसाला ती येऊ नये असं मात्र आपल्याला वाटतं. एके दिवशी हिराक्का गेल्याची बातमी आली. रात्री त्या झोपल्या, त्या उठल्याच नाहीत. झोपेतच त्या न परतीच्या वाटेला निघून गेल्या. तसं सुखाचं मरण त्यांना लाभलं. जन्मभर शेजारी राहिलेल्या विठोबानं शेजारी या नात्यानं फक्त फक्त तेवढंच ऐकलं असावं. त्यांचं तेवढंच ऐकलं असावं. त्यानं त्यांचा शेजार धर्म पाळला. हो, शेजार धर्म पाळला.